नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज मध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण आरोग्य क्षेत्रातील तज्ञांकडून विविध आजारांविषयी अगदी सखोल माहिती जाणून घेतो. आजकालच्या धकाधकीच्या तणावात्मक जीवनशैलीत अनेक जणांना वंध्यत्वाचा सामना करावा लागतो. बाळ होण्यासाठी त्यांना विविध औषधोपचार करावे लागतात. या संदर्भात आजकाल प्रभावी मानल्या जाणाऱ्या उपचार पद्धतींमध्ये एक आहे ती IVF. खरोखर ही उपचार पद्धत प्रभावी आहे का, हेच आज आपण तज्ञांकडून जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे IVF आणि गर्भधारणा, ज्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत डॉक्टर अंकुश नंदकिशोर राऊत. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. डॉक्टर अंकुश राऊत हे प्रख्यात अनुभवी असे वंध्यत्व तज्ञ आहेत. अर्थात ते इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट आहेत. त्यांनी आजवर 7,000हून अधिक वंध्यत्व समस्या अगदी यशस्वीरित्या हाताळलेल्या आहेत. मुंबईतील बोरिवली भागात असलेल्या अपोलो फर्टिलिटी हॉस्पिटलमध्ये त्यांनी प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग, लेझर असिस्टेड हॅचिंग, ब्लास्टोकिस्ट कल्चर, एम्ब्रॉनिक अबर, PICSI, मायक्रोफ्लुइडिक स्पर्म सॉर्टिंग आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानांची अतिशय यशस्वीरित्या त्यांनी हे तंत्रज्ञान आपल्या उपचारांमध्ये वापरलेले आहेत. अपोलो फर्टिलिटीमध्ये सामील होण्यापूर्वी त्यांनी चंदीगडच्या मेडिकवर फर्टिलिटी आणि नागपूर येथे असलेल्या इंदिरा IVF मध्ये काम केलेलं होतं. त्यांना IUI, IVF, ICSI, TESA, लॅप्रोस्कोपी, हिस्टोस्कोपी यांसह सर्व वंध्यत्व उपचार पद्धतींचा अगदी व्यापक असा अनुभव आहे. तसंच IVF लाईट सेगमेंटेड IVF इत्यादी अत्याधुनिक IVF प्रोटोकॉल्समध्येही ते अगदी निपुण आहेत. अनेक डोनर प्रोग्राम, सरोगसी प्रकरणं त्यांनी यशस्वीपणे हाताळली आहेत. डॉक्टर अंकुश यांना संशोधनाची विशेष आवड आहे आणि वंध्यत्व उपचारांतील नवीन तंत्रज्ञान, प्रगत पद्धती ते अगदी सतत आत्मसात करत असतात. डॉक्टर, खरं तर एखाद्या स्त्रीच्या शरीरातील हॉर्मोनच्या स्थितीवरून कळतं की तिच्या गर्भाशयातील अंड्यांची स्थिती काय आहे. या अंड्यांच्या स्थितीवरून तिला IVF ची गरज आहे का आणि या IVF ला तिचं शरीर कसा प्रतिसाद देईल हे कळतं का? सगळ्यात पहिले जेव्हा केव्हा आपण प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करतो तर काही मूलभूत तपासण्या करणे फार आवश्यक असतात आणि या महत्त्वाच्या तपासण्यांपैकी एक तपासणी म्हणजे AMH. हे AMH आपल्याला सांगते की नक्की अंडकोशामध्ये स्त्रीबीजांची संख्या किती आहे, त्यांची गुणवत्ता कशी होऊ शकते आणि प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस कसे होऊ शकतात. जनरली AMH जर 2.2 पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण म्हणतो की स्त्रीबीजांची संख्या आणि गुणवत्ता ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत. कोणत्याही स्त्रीमध्ये वयाचे 20 ते 30 वर्ष ही प्रेग्नन्सीसाठी चांगली मानली जातात, कारण की तेव्हा स्त्रीबीजांची संख्या आणि गुणवत्ता या दोन्ही गोष्टी चांगल्या असतात. 30 नंतर स्त्रीबीजांची संख्या आणि गुणवत्ता कमी व्हायला सुरुवात होते. 35 नंतर स्त्रीबीज अजून कमी होतात आणि 40 ते 50च्या दरम्यान आपण पेरीमेनोपॉझल पिरियड असा उद्देशून त्या पिरियडला आपण म्हणतो, कारण की तेव्हा प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस हे फार कमी असतात. त्यामुळे AMH जर चांगलं असेल तर प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस चांगले असतात आणि AMH जर कमी असेल तर प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस जरा कमी होतात. त्यामुळे जर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करत आहात तर आपल्याला AMH करणे फार आवश्यक आहे. अच्छा, आपण सांगितलं की स्त्रीसाठी वयाच्या 20 ते 30 ही वर्ष गरोदरपणासाठी फार महत्त्वाची असतात, कारण यात अंड्यांची स्थिती अतिशय सुस्थिती असते. पण मग IVF या काळात करण्याची आवश्यकता भासत नाही का सर? IVF किंवा कोणतीही उपचार पद्धती असो, ती उपचार पद्धती कधी अवलंबायची हे कम्प्लिटली नक्की इन्फर्टिलिटीसाठी काय कारणीभूत आहे याच्यावरती अवलंबून असते. तसं आपण विचार केला की समजा एखादी तरुण जोडपं असेल तर तरुण जोडप्यांना IVF लागणारच नाही अशातला काही भाग नसतो. अच्छा, जसे की समजा स्त्रियांमध्ये फॅलोपियन ट्यूब बंद आहे तर अशा कंडिशनमध्ये IVF हे त्यांना प्रेग्नन्सीसाठी एक चांगला मार्ग असतो. जर एखाद्या वेळी स्त्रीची संख्या कमी आहे तर अशा कंडिशनमध्ये देखील IVF आपल्याला लवकरात लवकर प्रेग्नन्सी देऊ शकते. जर तरुण पुरुषामध्ये सुद्धा स्पर्म काउंट हे फार कमी असतील, ज्याला आपण म्हणतो ऑलिगोअस्टेनोटेराटोझूस्पर्मिया, तर अशा कंडिशनमध्ये देखील आपल्याला IVFद्वारे प्रेग्नन्सी लवकरात लवकर प्राप्त होऊ शकते. त्यामुळं IVF हे कम्प्लिटली फक्त वयावरती अवलंबून नसतं तर नक्की प्रेग्नन्सी न राहण्यासाठी कारण काय आहे याच्यावरती अवलंबून असतं. या उलट मी म्हणेल की जर तुमच्या प्रेग्नन्सीला जर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करताय गेल्या वर्षभरापासून तुम्हाला प्रेग्नन्सी राहत नाही आहे तर सगळ्यात आधी बेसिक जे काही आपले इन्व्हेस्टिगेशन्स असतात ते करून घ्यायला पाहिजेत. आणि त्या बेसिक इन्व्हेस्टिगेशन्समध्ये जर असं आढळलं की आपल्याला IVFद्वारे प्रेग्नन्सी लवकर प्राप्त होऊ शकते तर जास्त वेळ न घालवता
30च्या आधी जर IVF केलं तर IVF मध्ये देखील प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस हे चांगले असतात ॲज कम्पेअर्ड टू जर तुम्ही IVF 30 नंतर करता. पर्टिक्युलर मी प्रत्येक पेशंटला म्हणत असतो की जर कारण असायचं समजा फॅलोपियन ट्यूबच ब्लॉक आहे तर 35ची वाट कशाला बघायची, 30मध्ये प्रेग्नन्सी करून घ्यायची. त्यामुळं वय न बघता कारण शोधायचं फार आवश्यक असतं. अच्छा, म्हणजे IVF ला असं काही ठराविक वयोगट नाहीये. आपण सांगितलं की जितक्या लवकर आपण उपचार घेणार तितक्या लवकर आपल्याला यशस्वी असा निकाल मिळेल. पण बऱ्याच जण असं होतं की नवदाम्पत्य जे असतं त्यांना नेमकी कधी आपण उपचार पद्धती किंवा ट्रीटमेंट सुरू करावी हेच लक्षात येत नाही. तर अशा नवीन लग्न झालेल्या सर्व दाम्पत्यांना आपण काय सल्ला द्याल की त्यांनी नेमकं किती वर्षांनी बाळासाठी उपचार घेण्याचा विचार करावा? कसं असतं की जर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करत आहात तर कंटिन्युअस, जर तुमचं वय 30पेक्षा कमी असेल तर कंटिन्युअस 1 वर्ष तरी निदान प्रयत्न करायला हवा. कारण की या 1 वर्षामध्ये ऑलमोस्ट 70 to 80% लोकांना प्रेग्नन्सी राहून जाते. आणि कंटिन्युअस 1 वर्ष प्रयत्न केल्यानंतर सुद्धा जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर अशा कंडिशनमध्ये आपण आपल्या जवळपासच्या फर्टिलिटी कन्सल्टंटला व्हिजिट करणे फार आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला माहिती पडेल की नक्की प्रॉब्लेम काय आहे. जर आपल्याला असं माहिती पडलं की नाही काही प्रॉब्लेम नाही आहे तर आपण 1 वर्ष अजून प्रयत्न करू शकतो. पण 2 वर्षानंतर जर असं आढळलं की तरी प्रेग्नन्सी राहत नाही आहे मग मात्र आपल्याला ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या उपयोगांनी प्रेग्नन्सीसाठी जाणे आवश्यक होऊन जाते. परंतु जर तुमचं वय 35पेक्षा जास्त असेल तर 6 महिन्यापेक्षा जास्त वाट बघू नये. 6 महिने नॅचरली प्रयत्न करायचा, नाही राहिली लग्नानंतर, आणि 6 महिन्यात जर प्रेग्नन्सी नाही राहिली तर बेटर टू गो फॉर दी इन्व्हेस्टिगेशन आणि प्रॉपर मॅनेजमेंट. मग सुरुवातीला सर्वांना IVF करण्याचा सल्ला दिला जातो का? नक्कीच नाही. डेफिनेटली आय एम नॉट ॲग्री विथ यू. आपण जेव्हा केव्हा तुम्ही प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करता आणि डॉक्टरकडे येता तर सगळ्यात पहिले काही बेसिक तपासण्या केल्या जातात ना. जसं मी तुम्हाला सांगितलं AMH एक तपासणी आहे, तशी सोनोग्राफी आपण करतो. त्या व्यतिरिक्त आपण पुरुषांचं सिमेन ॲनालिसिस करतो. आणि या व्यतिरिक्त जे साधारण ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स असतात, हिमोग्लोबिन आहे, लिव्हर फंक्शन टेस्ट आहे, थायरॉइडची टेस्ट आहे, काही हार्मोन अजून टेस्ट असतात, त्याच्यावर उपचार पद्धती ठरवली जाते. येस, मग सगळ्या तपासण्या करून आपण एक निदानावरती येतो की नक्की प्रॉब्लेम काय आहे बाबा, आणि त्याच्यानुसार मग उपचार पद्धती ठरवली जाते. आता उपचार पद्धती या बऱ्याच प्रकारच्या असतात. जसं आपण सिम्पल मेडिकेशन्स देऊ शकतो. ऑलमोस्ट 60-70% लोकांना फक्त सिम्पल मेडिसिन जरी दिल्या तरी प्रेग्नन्सी राहून जाते. अच्छा. मग काही लोकांना IVFची गरज भासते आणि फारच कमी लोक असतात ज्यांना ॲक्च्युअलमध्ये IVFची गरज भासते. त्यामुळं सगळ्यात आधी जर तुम्हाला प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करत आहात, प्रेग्नन्सी राहत नाही आहे, तर सगळ्यात आधी फर्टिलिटी कन्सल्टंटकडे जाऊन प्रॉपर तपासण्या करणे आवश्यक आहे. त्यानंतर मग निर्णय घ्यायला हवा. आणि IVF मध्ये नेमकं काय होतं डॉक्टर? IVF ही एक अतिशय ॲडव्हान्स अशी टेक्नॉलॉजी आहे. याच्यामध्ये आपण स्त्रियांची स्त्रीबीज त्यांच्या शरीराच्या बाहेर काढतो, पुरुषांच्या स्पर्मसोबत मिळवतो, दोघांना मिळून आपण लॅबॉरेटरीमध्ये एक छोटा गर्भ तयार करतो आणि या गर्भाला मग गर्भाशयामध्ये ट्रान्सफर करतो. यालाच आपण सिंपल भाषेत IVF म्हणतो. IVF ही अतिशय साधी, सरळ आणि सोपी अशी उपचार पद्धती आहे. याच्यामध्ये खूप काही असे कॉम्प्लिकेशन्स नसतात आणि आता तर एवढ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आहे की ज्याच्यामुळं सक्सेस रेट काही काही केसेसमध्ये ऑलमोस्ट 80-90% पर्यंत देखील पोहोचलेला आहे. ॲव्हरेज सक्सेस रेट हा 40 to 60% असतो, परंतु जर आपण काही विशिष्ट पद्धतींचा अवलंब केला तर हा सक्सेस रेट 80-90% पर्यंत देखील पोहोचू शकतो. आणि IVFबद्दल सांगायचं म्हटलं म्हणजे बऱ्याच लोकांना ही एक मिथ असतं की गैरसमज असतो की IVF केलं म्हणजे तुम्हाला सीझरच करावं लागणार, अशातला काही भाग नसतो. IVFच्या प्रेग्नन्सीमध्ये देखील नॉर्मल डिलिव्हरी पॉसिबल आहे. आणि दुसरं म्हणजे बरेच लोकांना हा देखील एक गैरसमज असतो की IVF केलं की कॅन्सर होते, पण अशातला काही भाग नसतो. IVFमुळं कॅन्सर होते असं नसतं. जर आपल्याला खूप वेळा, वर्षातून 6-7 वेळा IVF करायची गरज भासली तर कदाचित अशी एखाद्या वेळी रिस्क होऊ शकते, परंतु साधारणतः आज ऑलमोस्ट 70 to 80% लोकांना 2 किंवा 3 सायकलमध्ये प्रेग्नन्सी राहून जाते. मॅक्सिमम लोकांना तर फर्स्ट सायकललाच प्रेग्नन्सी राहते. अगदी. मी सुरुवातीला जसं सांगितलं की आजकाल आपलं एवढं तणावात्मक जीवन झालंय की खरं तर आपल्याला जे पुढच्या काळात जडणारे आजार आहेत ते लवकरच म्हणजे अगदी विशितच जडतात. त्यापैकीच आजकाल अनेक महिलांना, मुलींना PCOS, PCODचा सामना करावा लागतो. ज्या महिलांमध्ये हे त्रास असतात त्यांच्यामध्ये सुद्धा IVF यशस्वी ठरू शकतं. IVF PCODमध्ये डेफिनेटली यशस्वी ठरू शकतं. PCOD चे काही लक्षणं असतात, जसं की इरेग्युलर पिरियड्स रेग्युलर नसणे, त्यानंतर वजन वाढणे, चेहऱ्यावरती एक्सेसिव्ह ॲक्नीज येणे किंवा ज्याला आपण मुरुम म्हणतो, किंवा एक्सेसिव्ह हेअर ग्रोथ होणे. तर अशा प्रकारचे काही लक्षणं असेल तर त्याला आपण PCOD
असू शकतो. आणि जर PCOD असेल तर PCODमध्ये सगळ्यात पहिले जेव्हा आपण प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करतो तेव्हा आपण बेसिकपासून सुरुवात करायला हवी. सगळ्यात आधी आपण ओरल मेडिकेशन देतो. त्या ओरल मेडिकेशनने स्त्रीबीज व्यवस्थित डेव्हलप करतो आणि एकदा का स्त्रीबीज विकसित झालं की मग आपण दाम्पत्यांना रिलेशन्स ठेवायला सांगतो जेणेकरून प्रेग्नन्सी राहील. बऱ्याचशा ऑलमोस्ट आपण असं म्हणू शकतो की समजा PCODचे 10 पेशंट आहेत तर त्याच्यापैकी 5 ते 6 लोकांना केवळ मेडिकेशननेच प्रेग्नन्सी राहून जाते. मग काही लोकांना IUI करावा लागतो. परंतु PCOD जर खूप सिव्हिअर असेल, तुमच्या लग्नाला 2-3 वर्ष झाले असतील, पिरियड एकदमच इरेग्युलर आहे, मेडिसिनला बिलकुल रिस्पॉन्स नाही आहे, तर या कंडिशनमध्ये वेळ न घालवता IVF हा ऑप्शन आपण स्वीकारायला हवा. अगदीच. डॉक्टर, आपण सांगितलं म्हणजे PCOS असलेल्या महिलांमध्ये सुद्धा IVFने गर्भधारणा होऊ शकते, त्यामुळे काळजीचं कारण नाही. पण एक मुळात ज्या मुलींना म्हणजे लग्न झालेलं असेल नसेल त्यांना PCOS असेल किंवा PCODचा त्रास असेल, त्यांनी काय काळजी घ्यावी ज्यामुळे हे त्रास कमी होऊ शकतात? PCOD हा एक हार्मोनल इम्बॅलन्सचा प्रकार आहे. त्यामुळं याच्यात सगळ्यात मोठा रोल हा असतो लाईफस्टाईलचा. जर तुम्ही तुमची लाईफस्टाईल चेंज केली, म्हणजे 20 to 30 मिनिट्स रोज जर तुम्ही व्यायाम केला, तुमचं वेट रिडक्शन केलं, तुमच्या वेटवरती तुम्ही कंट्रोल केला, तुमच्या खाण्यावरती तुम्ही कंट्रोल केला, कारण आपण आजकाल बघतो की बाहेर फास्ट फूड खूप जास्त कन्झ्युम करतात आणि त्याच्यामुळं फॅट इंटेक खूप जास्त होतं. त्यामुळं हाय प्रोटीन, लो कार्बोहायड्रेट, लो फॅट, रेग्युलर एक्सरसाइज, अवॉइड अल्कोहोल, कॉफी, स्मोकिंग, ह्या सगळ्या जर गोष्टी तुम्ही अवॉइड केल्या, लाईफस्टाईलची व्यवस्थित ठेवली, तर बऱ्याच प्रमाणात PCOD 50 to 60% तिथेच क्युअर होतो. आणि उरलेल्या बाबींसाठी आपण सपोर्टिव्ह मेडिसिन देऊ शकतो. जसं की एखादी मुलगी आहे जिचं लग्न व्हायचं आहे, परंतु PCODमुळे तिचे पिरियड्स इरेग्युलर असतील, तर लाईफस्टाईल चेंजेसमुळे 50 to 60% केसेसमध्ये पिरियड्स रेग्युलर होऊन जातात. आणि उरलेल्या 50-60% वुमनमध्ये आपण काही मेडिकेशन्स देतो ज्याच्यामुळे त्यांचे पिरियड्स रेग्युलर होऊन भविष्यात त्यांना प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस देखील वाढून जातात. मेन जसं मी सांगितलं की सगळ्यात इम्पॉर्टंट आहे डाएट आणि एक्सरसाइज. ह्या 2 गोष्टी जर तुम्ही केल्या तर PCODला भविष्यात काही त्रास जात नाही. अच्छा डॉक्टर, आपण मगाशी IVFचा सक्सेस रेट सांगितला, त्यावरून असं लक्षात आलं IVF ट्रीटमेंट एखाद्या दाम्पत्याने सुरू केली की अगदी पहिल्या प्रयत्नात त्यांना यश येईल असं काही नसतं. त्यांना पुन्हा पुन्हा ती ट्रीटमेंट घेण्याची आवश्यकताही भासू शकते. पण मग या सगळ्यात सर्वात जास्त महत्त्वाचं काय आहे तर त्यांनी संयम राखणं आणि एकमेकांना भावनिक आधार देणं. या संदर्भात आपण आपल्या प्रेक्षकांना काय मार्गदर्शन कराल? IVF ही अशी एक टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्यामध्ये बरेचसे उतार चढाव असतात. कधी आपल्याला खूप छान वाटतं, कधी आपण एकदम डिप्रेशनमध्ये जातो. आणि हे सगळे उतार चढाव का बरं येतात तर स्ट्रेसमुळं किंवा अँझायटीमुळे येतात. जगातला कोणताही डॉक्टर असा नाही जो सांगू शकेल की नक्की 100% प्रेग्नन्सी राहील की नाही. आणि ही गोष्ट दाम्पत्यांना देखील माहिती असते की IVFमध्ये देखील एवढी मोठी प्रोसिजर केल्यानंतर आपल्याला प्रेग्नन्सी राहीलच असं नाही. आणि या काळजीमुळं, या स्ट्रेसमुळं कुठे ना कुठे त्यांची अँझायटी लेवल वाढून जाते. आणि विशेषतः स्त्रियांमध्ये, कारण की पुरुषांकडनं तर आपण फक्त स्पर्म घेतो, परंतु स्त्रियांना 9 ते 10 दिवस इंजेक्शन घ्यावे लागतात, मॉनिटरिंगसाठी यावं लागतं, त्यांना ॲनास्थेशिया घ्यावा लागतो. ॲनास्थेशियानंतर स्त्रीजनांना बाहेर काढायचे जे काही प्रोसिजर असते त्या प्रोसिजर थ्रू त्यांना जावं लागतं. आणि या सगळ्या घटनांमुळे कुठे ना कुठे बॅक ऑफ दी माइंड स्त्रियांमध्ये स्ट्रेस आणि अँझायटी हा खूप वाढून जातो. आणि अशा कंडिशनमध्ये जर त्यांचा जोडीदार हा चांगला असेल, सपोर्टिव्ह असेल, तर हा त्यांचा प्रवास सुखकर होऊ शकतो. कारण की बघा, आपण कोणतीही ट्रीटमेंट असो किंवा कोणतीही गोष्ट असो, जर आपण पॉझिटिव्ह राहिलं तर ती पॉझिटिव्ह होऊ शकते. जर आपण आधीपासूनच निगेटिव्ह असेल तर ती गोष्ट कधीही सक्सेस होत नाही. त्यामुळे पॉझिटिव्ह राहायसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या आजूबाजूला कोण आहे. आपल्या आजूबाजूला जर आपला साथी जर चांगला असेल तर ऑटोमॅटिकली आपला प्रवास सुखकर होईल. त्या व्यतिरिक्त तुम्ही ज्याला आपण म्हणतो की पॉझिटिव्ह ग्रुप्स जे असतात त्यांना तुम्ही जॉईन करू शकता. किंवा तुमच्या फ्रेंड ग्रुपपैकी किंवा तुमच्या नातेवाईकांपैकी कोणी IVF केलं असेल तर तिच्याशी वारंवार चर्चा करून नेक्स्ट स्टेप काय असेल, त्या स्टेपमध्ये आपण काळजी काय करायला हवी याच्याबद्दल चर्चा करू शकता. तुमच्या डॉक्टरशी सुद्धा चर्चा करू शकता की डॉक्टर मला नेक्स्ट स्टेपमध्ये नक्की काय करायला हवं, माझा हा स्ट्रेस मी कसा कमी करेल, याबद्दल देखील तुम्ही डॉक्टरांशी चर्चा करू शकता. स्ट्रेस कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की जर तुम्ही रोज 20 मिनिट्स प्राणायाम जरी केलं सकाळी तरी तुमचा स्ट्रेस लेवल कमी होऊन जातो आणि तुमचा दिवस एकदम छान जातो. त्यामुळे मला असं वाटते की स्ट्रेससाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचा जोडीदार, त्यानंतर तुमचा फ्रेंड सर्कल ग्रुप.
या दोघांनाही तुम्ही तुमच्या जवळ ठेवा. ऑटोमॅटिकली IVFची ट्रीटमेंट ही एकदम सुखकर आहे. आणि कुटुंबातलं वातावरण सगळ्यात महत्त्वाचं. सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरं डॉक्टर, जर दाम्पत्य म्हणजे दोघंही ते अतिशय सकारात्मक असतील, IVF ट्रीटमेंट करण्याबाबत म्हणजे पूर्ण त्यांचा होकार असेल आणि स्त्रीच्या गर्भाशयाच्या नळ्यात जर बंद असतील, तर मग ही ट्रीटमेंट पुढे होऊ शकते की नाही? IVF जेव्हा डिस्कवर झालं, म्हणजे सगळ्यात पहिले जेव्हा IVFचा शोध लागला होता, तर तो याच कारणासाठी लागला होता की त्या स्त्रीच्या दोन्ही नळ्या बंद होत्या, गर्भाशयाच्या दोन्ही नळ्या बंद होत्या. आणि गर्भाशयाच्या नळ्या बंद असल्यामुळे त्यांना नॅचरली प्रेग्नन्सी राहत नव्हती. आणि गर्भाशयाच्या नळ्या जर बंद असतील तर दोन ऑप्शन असतात. एक असते लॅप्रोस्कोपी करून त्या गर्भाशयाच्या नळ्या ओपन कराव्या आणि नंतर नॅचरल प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करावा. आणि दुसरा असा असतो की कोणत्याही प्रकारचं ऑपरेशन न करता साधं सरळ IVF करावं. आणि मी तर या मताचा आहे की जर फॅलोपियन ट्यूब बंद असतील तर डेफिनेटली नॅचरली प्रेग्नन्सी राहणार नाही. तर त्या सगळ्या लोकांनी वेळ न दवडता सिम्पली IVFचं डिसिजन ॲज अर्ली ॲज पॉसिबल घेणे कधीही हितकारक असते. कारण की एकदा वय वाढलं की मग IVFचे देखील चान्सेस कमी होतात. समजा जर तुमचं वय आज 30च्या आतमध्ये असेल तर आज जर तुम्ही IVF कराल तर मॅक्सिमम टाईम तुम्हाला फर्स्ट ट्रान्सफरलाच प्रेग्नन्सी राहील. पण वय जर 30पेक्षा जास्त असेल तर फर्स्ट चान्समध्ये प्रेग्नन्सी राहण्याचे, फर्स्ट IVF सायकलमध्ये प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस हे कमी होऊन जातात. त्यामुळे जास्तीत जास्त मला असं वाटते की जर फॅलोपियन ट्यूब बंद असतील तर IVFचा निर्णय हा लवकरात लवकर घ्यायला हवा. अच्छा. आणि या उलट जर पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असेल किंवा कमकुवतपणा असेल शुक्राणूंच्या बाबतीत, तर IVF ठरू शकतं का यशस्वी? मी तर म्हणेल पुरुषांमध्ये असे पुरुष ज्यांच्यामध्ये शुक्राणू फार कमी आहेत किंवा शून्य आहे, यांच्यामध्ये IVF हे एक वरदानच आहे. कारण की जर शुक्राणूंची संख्या 15 मिलियनपेक्षा कमी असेल तर त्या केसेसमध्ये नॉर्मल प्रेग्नन्सी राहणे फार कठीण असते. आणि असे पुरुष ज्यांच्यामध्ये शुक्राणू शून्य आहेत किंवा 1 मिलियनपेक्षाही कमी आहेत तर अशा केसेसमध्ये तर नॅचरली प्रेग्नन्सी राहणे फारच कठीण असते. त्यामुळं अशा केसेसमध्ये जर आपण IVFमधली एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असते ज्याला आपण म्हणतो ICSI, इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन, या टेक्नॉलॉजीमध्ये आपण जर पुरुषाच्या सिमेन सॅम्पलमध्ये शुक्राणू शून्य जरी असतील तरी त्यांच्या अंडकोशातून आपण शुक्राणू बाहेर काढू शकतो. त्या शुक्राणूला स्त्रियांच्या स्त्रीबीजांसोबत मिळून एक चांगला गर्भ तयार करू शकतो आणि त्या गर्भाला गर्भाशयामध्ये ट्रान्सफर केल्यानंतर प्रेग्नन्सी राहू शकते. त्यामुळं असे पुरुष ज्यांच्यामध्ये शुक्राणूंची संख्या शून्य आहे किंवा शुक्राणू अजिबात नाही आहे, यांना देखील आज या टेक्नॉलॉजीद्वारे प्रेग्नन्सी प्राप्त होऊ शकते, जे आधी पॉसिबल नव्हतं. अच्छा. डॉक्टर, IVFमध्ये असं काही असतं का की चांगल्या दर्जाची औषधं जर आपण वापरली तर लवकर चांगला रिझल्ट मिळू शकतो, की सर्व रुग्णांसाठी समान दर्जाचीच औषधं वापरली जातात? IVFचा सगळ्यात पहिली स्टेप किंवा सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे ते आहे ओव्हॅरियन स्टिम्युलेशन. या ओव्हॅरियन स्टिम्युलेशनमध्ये आपण काय करतो की हार्मोन्सचे इंजेक्शन स्त्रियांना देतो, जेणेकरून दोन्ही ओव्हरीजमध्ये स्त्रीबीज चांगले विकसित व्हावे. त्यामुळं स्त्रीबीजांचं विकसित होणे हे कम्प्लिटली हार्मोन्सवरती डिपेंडंट आहेत. जर स्त्रीबीज व्यवस्थित विकसित झाले, जर स्त्रीबीज व्यवस्थित डेव्हलप झाले तर ऑटोमॅटिकली मला एम्ब्रिओ चांगला मिळेल आणि एम्ब्रिओ जर चांगला मिळाला तर प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस देखील चांगले राहतील. त्यामुळं मला असं वाटतं की आपण जेव्हा केव्हा हे हार्मोनचे इंजेक्शन देतो तेव्हा हे चांगल्या क्वालिटीची इंजेक्शन देणे फार आवश्यक आहे. कारण की आपण जर हार्मोन्सच्या क्वालिटीमध्ये जर कॉम्प्रोमाइज केलं तर ऑटोमॅटिकली माझं स्त्रीबीज चांगलं तयार होणार नाही आणि जर स्त्रीबीज चांगलं तयार नाही झालं तर आपल्याला प्रेग्नन्सीचे चान्सेस देखील कमी होऊन जातील. त्यामुळं कुठेही अशा बाबतीत जेव्हा जेव्हा आपण IVF सायकल करतो तेव्हा इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण चांगल्या क्वालिटीचे इंजेक्शनच यूज करायला पाहिजे. अच्छा. डॉक्टर, आता एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न, अशी अनेक जणांना भीती असते की IVFमधून जन्माला येणारं बाळ हे नैसर्गिकरित्या जन्माला येणाऱ्या बाळाच्या तुलनेत सुदृढ असेल का, त्याला पुढे जाऊन काही त्रास तर होणार नाही ना, याबद्दल आपण काय सांगाल? सगळ्यात पहिले तर हा जो एक मोठा गैरसमज आहे की IVFच्या बेबीज हे नॉर्मल बेबीजपेक्षा डिफरंट असतात, तर अशातला काहीही भाग नाही आहे. IVFमध्ये फक्त आपण गर्भ बाहेर तयार करतोय आणि त्यानंतर तो गर्भाशयामध्ये टाकतोय. आणि नॅचरली काय होतं की हा गर्भ फॅलोपियन ट्यूबमध्ये तयार होतो आणि नंतर गर्भाशयामध्ये येतो. तर फक्त फरक एवढाच आहे की आपण इथं लॅबोरेटरीमध्ये गर्भ तयार केला, परंतु पूर्ण 9 महिने बाळ हे आईच्या पोटामध्येच वाढते. त्यामुळे त्याचं काही डेव्हलपमेंट, जे काही त्याचा विकास आहे, त्याची काही जे काही डेव्हलपमेंट आहे, ही सगळी आईच्या पोटामध्येच होते. त्यामुळं IVFची प्रेग्नन्सी ही नॉर्मल प्रेग्नन्सीपेक्षा डिफरंट अजिबात नाही आहे. आज जगामध्ये मिलियन्स ऑफ बेबीज आहे, करोडो बेबीज आहेत की जे IVFद्वारे तयार झालेले आहेत किंवा ज्यांचा जन्म IVFच्या पद्धतीने झालेला आहे. आणि या सगळ्या बेबीज
त्याच्यावरती बऱ्याचशा स्टडीज पण झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आढळलेलं पण आहे की हे बेबीज काही आपल्या साधारण बेबीजसारखे डिफरंट नसतात. हे साधारण बेबीसारखेच आपले बेबी असतात. बरेचदा हा एक प्रश्न असतो त्यांना की IVFच्या बेबीचा IQ कसा असतो. तर IVFचा बेबीचा IQ सुद्धा हा त्यांच्या पॅरेंट्सच्या IQवरती डिपेंडंट नसतो. हा काही IVF प्रोसेसवर डिपेंडंट सामान्य नसतो, असतो. राईट. तर त्यामुळं सामान्यच असा IQ असतो. दे आर ॲज इक्वल ॲज नॉर्मल बेबीज. अच्छा, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी झी 24 कडून आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.